विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असा हल्लाबोल देखील सिब्बल यांनी केलाय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद मुख्यत्वे विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर होता। विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीच्या चिंधड्या उडवल्या आणि या अनुषंगाने सिब्बल यांनी युक्तिवाद केला। त्यातील महत्त्वाचे 40 मुद्दे पुढील प्रमाणे। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असल्याचं सिब्बल म्हणाले। यासह पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असाही सवाल सिब्बलांनी केला। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं अध्यक्षांनी म्हटलं, पण परिशिष्ट 10(1)(ब) नुसार अध्यक्षांनी असं म्हणणं बरोबर नाही। अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची सरमिसळ केली। अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि नंतर गुंतागुंतीचे तर्क मांडले। परिशिष्ट 10(1)(ब) नुसार आमदार पक्षाचे असतात, पण आमदार म्हणजे पक्ष नव्हे असं सिब्बल म्हणाले। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं। 1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे। अध्यक्षांनी निर्णय देताना फुटी आधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही असाही सवाल सिब्बलांनी केला। तर जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018च्या संविधानाचा दाखला देत होते त्यावेळी पक्षाचं आधीचं संविधान वापरायला हवं होतं असंही सिब्बल म्हणाले। तर प्रतोद आमच्या बाजूनं व्हीप आम्ही जारी केला होता। बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत कारण त्यांनी व्हीप विरोधात मतदान केलं असंही सिब्बलांनी म्हटलं। शिवाय शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असाही सवाल सिब्बलांनी केला। यासह गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? 1999 मध्ये पक्ष प्रमुख पदच नव्हतं तर कोणत्या आधारे व्हीप बदलला असाही सवाल सिब्बलांनी केला। शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही। 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं। ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का असा सवाल यावर कोर्टानं केला। तर हे रेकॉर्डवर नाही असं कपिल सिब्बल म्हणाले। शिंदेंना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली होती असाही युक्तिवाद सिब्बलांनी केला। तर ठाकरेंच्या नेतृत्वातच शिंदेंनी निवडणूक लढवली, ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली असंही सिब्बल म्हणाले। ठाकरेंच्या नेतृत्वात शिंदेंना निवडणुकीसाठी पक्षाचं चिन्ह मिळालं, तरीही त्यांना मान्यता देण्याची गरज नाही असं सिब्बलांनी म्हटलं। तर शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले। 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले। नेते, आमदार, मंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनेवर प्रश्न उपस्थित केले। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना पक्षात सर्वाधिकार असल्याचंही सिब्बल म्हणाले। तर ठाकरेंची शिवसेना ही मूळ राजकीय पक्ष आहे। विलीन होणं ठीक, पण पक्षावर दावा करणं चुकीचं असल्याचं सिब्बलांनी म्हटलं। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। दरम्यान आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट पाहायला हवी होती असंही सिब्बल म्हणाले। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असाही युक्तिवाद सिब्बलांनी केला। तर आमदार अपात्र झाले असते तर शिंदेंकडे बहुमत राहिलं नसतं। आमच्याकडे एकूण 55 आमदार होते, त्यातले 39 आमदार हळूहळू शिंदेंकडे गेले। आमदारांच्या संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्त्वाची आहे। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगानं प्रश्न उपस्थित केले। पक्षात मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत हे कसं शक्य आहे असाही सवाल सिब्बलांनी केला। शिवाय संख्या कमी असली तरी सर्व अधिकार पक्षप्रमुखांकडे असतात। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात असाही युक्तिवाद सिब्बलांनी यावेळी केला।